तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय इम्पॉर्टंट असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी त्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण हा सुपर क्लास अतिशय महत्त्वाचा आहे। त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आताच लगेच आपल्याला काय करायचं आहे, सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तसेच या सुपर क्लासला लगेच एक लाईक करायचा आहे, कारण तुम्ही जर लाईक केलं तर सुपर क्लासला आपल्यासाठी पुढचे सुपर क्लास बनवण्यासाठी मला थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल। आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची दुसरी सूचना म्हणजे 470 पेजेसची PDF आपण तयार केलेली आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी। आणि या PDF मधील विद्यार्थ्यांनो जीके क्वेश्चन जे आहे नुकतीच झालेली जिल्हा न्यायालय भरती तसेच तलाठी भरती तसेच नगर परिषद भरती जिल्हा परिषद भरती या सर्व भरतीमध्ये बरेच क्वेश्चन्स आलेले होते या 470 पेजेसच्या PDF मधील। त्यामुळे कारणास्तव त्या आपल्याला जर ही PDF हवी असेल तर ही PDF विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त किती 149 मध्ये मिळत आहे। घेण्यासाठी या PDFला आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर WhatsApp करायचा आहे। केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला एक QR कोड दिला जाईल। QR कोडवर आपल्याला काय करायचं आहे, 149 चे पेमेंट करायचं आहे। पेमेंट झाल्याच्या नंतर लगेच ही 470 पेजेसची PDF आपल्याला दिली जाईल विद्यार्थ्यांनो, कशावर तर ईमेलवर दिली जाईल लगेचच्या लगेच। तर जो ही विद्यार्थी इच्छुक असेल त्यांनी नक्कीच घ्यायचे आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया आणि पाहूया की काय आहे। राष्ट्रध्वज कोणत्या कपड्यापासून बनवला जातो ते विचारलेलं आहे। आपला भारतीय राष्ट्रध्वज कोणत्या कपड्यापासून तयार होतो? ऑप्शनमध्ये आहे पॉलिस्टर, सुती, रेशीम किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। वरीलपैकी सर्वच म्हणजे जो राष्ट्रध्वज आहे रेशीम, सुती तसेच पॉलिस्टर या सर्व कपड्यांपासून तयार केला जात असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। हिंदू सोशल क्लबची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे। हिंदू सोशल क्लबची स्थापना कोणी केलेली होती विद्यार्थ्यांनी या क्लबची स्थापना? तर या क्लबची स्थापना जी आहे रमाबाई रानडे यांच्या मार्फत करण्यात आलेली होती। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर ऑप्शनमध्ये आहेत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मुंबईमध्ये या ठिकाणी हिंदू सोशल क्लबची स्थापना रमाबाई रानडे यांनी केलेली होती। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आहे की राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशाचे स्वातंत्र्य दिलेले आहे ते विचारलेलं आहे। सरनाम्यामध्ये कशाचे स्वातंत्र्य आहे? विश्वास, विचार, श्रद्धा किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। वरीलपैकी सर्वच विद्यार्थ्यांनो, श्रद्धा तसेच विचार तसेच विश्वास या सर्वांचे स्वातंत्र्य जे आहे राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आपल्याला दिलेले दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 4थ्या क्रमांकाचा असा आहे की आरोह हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते विचारलेलं आहे। प्रकार कशाचा आहे? तर आरोह हा विचारलेला आहे। पावसाचा आहे, थंडीचा आहे, वाऱ्याचा आहे किंवा धबधब्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। पावसाचाच प्रकार म्हणजे आरोह हा एक अतिशय प्रसिद्ध असलेला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा या ठिकाणी असा आहे की भारताच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ते विचारलेलं आहे। आपल्या भारताच्या पश्चिम पट्ट्यात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ते विचारलेलं आहे। मोसमी, वादळी, आरोह किंवा प्रतिरोध? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। आरोह पाऊस जो आहे भारताच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपल्याला पडताना दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा या ठिकाणी असा आहे की कोलेरू सरोवर कोणत्या पाण्याचे असलेले सरोवर आहे ते विचारलेलं आहे। कोणत्या पाण्याचे आहे? खारट, जड, गोड किंवा वरीलपैकी नाही? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी कोलेरू सरोवर जे आहे गोड पाण्याचे सरोवर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते किंवा लक्षात असावे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7वा असा आहे की कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये येते विचारलेलं आहे। कोलेरू गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये आहे कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 8वा असा आहे की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणाच्या काळामध्ये मिळालेले होते ते विचारलेलं आहे। मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ विचारलेला आहे। लॉर्ड रिपन, लॉर्ड मिंटो, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। लॉर्ड मिंटो यांच्या काळामध्ये जे आहे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आपल्या सर्वांना माहीत असावे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 9वा असा आहे की
राज्यसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील किती सदस्य असतात ते विचारलेलं आहे. केंद्रशासित प्रदेशातील राज्यसभेमध्ये किती सदस्य असतात. ऑप्शनमध्ये दिलेले आहेत 2, 5, 6 किंवा 8. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच विद्यार्थ्यांनो राज्यसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील 2 सदस्य असलेले आपल्याला दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 10 या ठिकाणी असा आहे, लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील किती सदस्य असतात. आता राज्यसभेतले पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी लोकसभेमध्ये विचारलेले आहे की किती असतात केंद्रशासित प्रदेशातील. 13 सदस्य, 14 सदस्य, 18 सदस्य किंवा 20 सदस्य. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. 20 सदस्य जास्तीत जास्त जे आहे लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील असलेले आपल्याला दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11 या ठिकाणी असा आहे की धनविधेयकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ते किंवा असतो ते विचारलेलं आहे. धनविधेयक जे की लोकसभेमध्ये मांडले जाते त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असतात. कर लावणे, कर माफ करणे, कर बदलणे किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कर बदलणे, कर माफ करणे तसेच कर लावणे ह्या सर्व बाबींचा समावेश धनविधेयकामध्ये असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 12 या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आहे की कोणत्या कलमामध्ये भारतासाठी एक संसद असेल असे सांगण्यात आलेले आहे. राज्यघटनेतील असे कोणते कलम आहे ज्या कलमाअंतर्गत सांगितलेले आहे की भारतासाठी एक संसद असेल किंवा असावी असे. कलम 79, कलम 80, कलम 81 किंवा कलम 82. तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. कलम 79 जो आहे या कलमाअंतर्गत सांगितलेले आहे की भारतासाठी एक संसद असेल असे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13 या ठिकाणी असा आहे की भारतासाठी एक राज्यसभा असावी कोणत्या कलमात सांगितलेले आहे. आता संसदेचे पाहिले, आता राज्यसभेविषयी विचारलेलं आहे की कोणत्या कलमात सांगण्यात आलेली आहे की एक असावी म्हणून. कलम 80, कलम 70, कलम 90 किंवा कलम 60. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कलम 80 मध्ये भारतासाठी एक राज्यसभा असावी असे सांगण्यात आलेले दिसून येते. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 14 असा आहे, राष्ट्रपती हा संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो विचारलेलं आहे. राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो. तर लोकसभा, राज्यसभा, वरील दोन्ही किंवा कोणत्याही नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी 4 योग्य आहे. जो राष्ट्रपती असतो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा म्हणजेच लोकसभेचाही नसतो आणि या ठिकाणी राज्यसभेचाही सदस्य नसतो. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 15 असा आहे, राज्यसभेचे 1/3 सदस्य जे आहे दर किती वर्षांनी निवृत्त होतात ते आपल्याला विचारलेलं आहे. राज्यसभेचे 1/3 सदस्य 3 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष किंवा 1 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 योग्य आहे. 2 वर्षानंतर प्रत्येक जे आहे 1/3 सदस्य राज्यसभेचे निवृत्त होताना आपल्याला दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. राष्ट्रपतींचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणतात किंवा कोणता व्यक्ती असतो. कोणाचा? राष्ट्रपतींचा प्रमुख सल्लागार विचारलेला आहे की कोण असतो. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. पंतप्रधान हा जो व्यक्ती असतो भारताच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार व्यक्ती बनलेला असतो. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 17 असा आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते कोण होते ते विचारलेलं आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते कोणते होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू, मदन मालवीय किंवा सुभाषचंद्र बोस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य आहे. पंडित नेहरू यांनी जे आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते असलेले आपल्याला सर्वांना दिसून येतात. तर प्रश्न 18 पाहूया. 1 रुपयाच्या नोटेचे प्रथम मुद्रण कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे किंवा होते. सर्वप्रथम 1 रुपयाची जी नोट आहे कोणत्या वर्षी छापण्यात आलेली होती. 1925, 1926, 1987, 1900 या ठिकाणी 28. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे. 2 म्हणजेच 1926 या वर्षी सर्वप्रथम जे आहे 1 रुपयाची जी नोट आहे तिची मुद्रण झालेली होती म्हणजे छापण्यात आलेली होती. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 19 असा आहे की कोणत्या महिलेचा आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये सहभाग किंवा समावेश नव्हता ते विचारलेलं आहे. आर्य महिला समाजाविषयी प्रश्न आहे. तर ऑप्शनमध्ये आहेत पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू किंवा काशीबाई कानिटकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 या ठिकाणी योग्य आहे. सरोजिनी नायडू यांचा समावेश जो आहे आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये नव्हता. तसेच पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे
काशीबाई कानेटकर या सर्वांचा समावेश आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा असा आहे की आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी स्थापना विचारलेली आहे आर्य महिला समाजाची. तर ऑप्शनमध्ये आहेत 1882, 1883, 1884 किंवा 1885. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक योग्य आहे. 1882 या वर्षी आर्य महिला समाजाची स्थापना जी आहे झालेली दिसून येते. या ठिकाणी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्यानुसार मिळाला आहे ते विचारलेलं आहे. स्वतंत्र मतदारसंघ जो की मुस्लिमांना मिळालेला होता, तर कोणत्या कायद्यानुसार? मोर्ले मिंटो कायदा, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कायदा, चेम्सफोर्ड कायदा किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. मोर्ले मिंटो कायद्याअंतर्गत जे आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हे देण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा असा आहे की आरवली पर्वतातील थंड हवेचे जे ठिकाण आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणते असलेले दिसून येते? आरवली पर्वतातील विचारलेलं आहे. तोरणमाळ ऑप्शनमध्ये आहे, माथेरान आहे, चिखलदरा आहे, माउंट आबू आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. माउंट आबू हे जे थंड हवेचे ठिकाण आहे आरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण असलेले दिसून येते. तर प्रश्न 23वा पाहूया की वृद्धगंगा असे कोणत्या नदीस म्हणतात ते विचारलेलं आहे. वृद्धगंगा असे कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी, कोयना, गंगा, पैनगंगा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गोदावरी नदीला जे आहे वृद्धगंगा असे संबोधले जाते विद्यार्थ्यांनो. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 24वा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र पत्रकार दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. महाराष्ट्र पत्रकार दिन महत्त्वाचाच प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राविषयी आहे. महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा फुले किंवा बाळशास्त्री जांभेकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो किती? 4 योग्य आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार दिन हा साजरा होत असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा असा आहे की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असे कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सयाजीराव गायकवाड, राजाराम राजे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना जे आहे विद्यार्थ्यांनो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असे म्हटले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 26वा दिसून येतो आपल्यासमोर की खारभूमी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे. खारभूमी संशोधन केंद्राविषयी एक प्रश्न आहे की कोणत्या ठिकाणी येते? नाशिक, भुसावळ, नागपूर, पनवेल. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील 4 म्हणजेच पनवेल या ठिकाणी जो आहे खारभूमी संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे. तर पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे ते विचारलेलं आहे. आवर्षणग्रस्त जिल्हा. आता आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजे काय असतो? आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजे विद्यार्थ्यांनो ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचे जे पाणी असते ते अतिशय कमी पडते तर त्या जिल्ह्यांना आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणतात. तर त्या तशा प्रकारच्या जिल्ह्यांची जी संख्या आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहे? 14 जिल्हे, 12 जिल्हे, 15 जिल्हे किंवा 18 जिल्हे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. एकूण 14 जिल्ह्यांचा समावेश जो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आवर्षणग्रस्त म्हणून झालेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. कोणत्या सत्याग्रहामध्ये अस्पृश्यांना हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी करण्यात आलेली होती? असा कोणता सत्याग्रह होता ज्या सत्याग्रहाअंतर्गत अस्पृश्यांना हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी करण्यात आलेली होती? बारडोली सत्याग्रह, वायकोम सत्याग्रह, दांडी सत्याग्रह किंवा चले जाव सत्याग्रह. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वायकोम सत्याग्रह या सत्याग्रहाअंतर्गत अस्पृश्यांना कशामध्ये हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी ही करण्यात आलेली होती. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा असा दिसून येतो की उषा मेहता यांनी कोणत्या आंदोलनादरम्यान रेडिओ चालवला होता ते विचारलेलं आहे. महिला व्यक्ती आहेत उषा मेहता यांनी रेडिओ कोणत्या आंदोलनादरम्यान चालवला होता? बारडोली सत्याग्रह, वायकोम सत्याग्रह, दांडी किंवा चले जाव. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य दिसून येतो 4 म्हणजे चले जाव या आंदोलनादरम्यान जे आहे उषा मेहता यांनी जे रेडिओ आहे तो चालवलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे की कोविड लसींची सुरुवात करणारा जगातील प्रथम देश कोणता ठरलेला आहे ते विचारलेलं आहे. जे कोविड-19 होता त्यांची जी सुरुवात आहे लसीची कोणत्या देशाने सर्वप्रथम केली होती? रशिया, जर्मनी, इटली, अमेरिका.
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. रशिया या देशाने सर्वप्रथम कोविड-19ची जी लस होती ती देण्यास सुरुवात केलेली होती. जगामध्ये प्रथम क्रमांकाचा ठरलेला देश आहे. सुपर क्लासला विद्यार्थ्यांना आपल्याला आता एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. तसेच या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करण्याची ही वेळ आलेली आहे. तसेच आपण हे केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी एक पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की 470 पेजेसचे PDF आपल्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. हे PDF विद्यार्थ्यांनो आपल्याला किती 149 मध्ये दिले जात आहे. सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. तर हे PDF घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्या नंतर एक आपल्याला काय तर QR कोड दिला जाईल. या QR कोडवर किती तर 149चे पेमेंट झाले की लगेच हे 470 पेजेसचे PDF आपल्याला कशावर दिले जाईल तर आपल्या मोबाईलमध्ये जो ईमेल ॲड्रेस आहे त्यावर लगेच दिले जाईल. तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.